जेमिमा रॉड्रिक्स. आज पूर्ण सोशल मीडियावर तुम्हाला हिच्याच नावाचे पोस्ट बघायला भेटतील. कारण की काल तिने इनिंग्सच अशी खेळली. अशी इनिंग्स वुमन्स क्रिकेटमध्ये रोज रोज बघायला भेटत नाही. इनिंग्स फुल ऑफ क्लास, फुल ऑफ टेम्परामेंट, फुल ऑफ ग्रिट, फुल ऑफ पॅशन. एक अशी इनिंग्स खेळणं, ते पण वर्ल्ड कपच्या नॉकआउट मॅचमध्ये, ते पण सेमीफायनलमध्ये, आणि ते पण वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट, ते पण चेस करताना, ही एक अनबिलिव्हेबल इनिंग्स होती. तर चला बघूया काय झालं कालच्या मॅचमध्ये. तर काल वुमन्स वर्ल्ड कपचा सेकंड सेमीफायनल होता. फर्स्ट सेमीफायनल इंग्लंड आणि साऊथ आफ्रिकाच्या मध्येत होता आणि साऊथ आफ्रिकाने इंग्लंडला हरून साऊथ आफ्रिका ऑलरेडी फायनलला पोचलेली आहे. आणि सेकंड सेमीफायनल इंडिया वुमेन्स वर्सेस ऑस्ट्रेलिया वुमेन्सच्या अगेन्स्ट होता. टॉसच्या बाबतीत वुमन्स टीमचा लक पण मेन्स टीमसारखाच आहे. आणि टॉसबद्दल काल आकाश चोप्रा भारी बोलला की हम टॉस नाही जीत रहे आजकल, पर मॅच सारे जीत जाते हैं. सो काल तसंच ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि बॅटिंग फर्स्टचा डिसिजन घेतला. आणि त्यांची ओपनर फिबी लिचफील्डने सेंचुरी मारली आणि एलिस पेरी आणि गार्डनरनी दोघींनी 50s मारल्या. त्यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंडियासमोर 338 रन्सचा टार्गेट ठेवला. आता इंडियाला मॅच जितायची होती, तर इंडियाला वुमन्स क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला हायेस्ट रन चेस करायचा होता. आणि इंडियाचा लास्ट 5-6 इयर्सचा स्टॅट्स बघाल तर इंडिया ऑस्ट्रेलियासोबतच हरली आहे नॉकआउट्समध्ये. त्यात 338 रन्सचा टार्गेट, तो टार्गेट चेस करणं म्हणजे टफच होतं. तर चेसिंगला स्मृती मंदना आणि शेफाली वर्मा आली. शेफाली वर्मा प्रतिका रावलच्या रिप्लेसमेंटला आलेली, कारण की प्रतिका रावल इंजोर्ड झाली. आणि प्रतिका रावलचा या टुर्नामेंटमध्ये रेकॉर्ड होता, ती सेकंड हायेस्ट स्कोरर होती या टुर्नामेंटची. आणि ती मेन नॉकआउट मॅचच्या आधीच इंजोर्ड झाली. आणि शेफाली वर्माची ही फर्स्ट मॅच होती या टुर्नामेंटची, पण ती कालच्या मॅचला काय जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकली नाही. आणि स्मृती मंदना पण लवकरच आऊट झाली. लास्ट 5-6 वर्षापासून बघतोय स्मृती मंदनाचा हा पॅटर्नच राहिला आहे का ती ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये हायेस्ट स्कोरर असते पूर्ण टुर्नामेंटमध्ये, आणि नॉकआउट मॅचेसमध्ये ती चालतच नाही कधी. मग आले हरमनप्रीत बॅटिंगला, आणि तिचा पण एक पॅटर्न आहे का ती ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये जास्त चालत नाही, पण नॉकआउट मॅच असली का हरमनप्रीत स्कोर करते. आणि कालच्या मॅचमध्ये पण तसंच झालं. तिने 89 रन्सची इनिंग्स खेळली. आणि जेमिमा रॉड्रिक्स काल नंबर 3वर आलेली. तिला काल नंबर 3वर प्रमोट केलेला. तिच्या आणि हरमनप्रीतमध्ये काल 167 रन्सची पार्टनरशिप झाली. खूप इम्पॉर्टंट पार्टनरशिप होती ती, कारण की त्यांनी रन ऑफ बॉलपेक्षा पण फास्ट ती पार्टनरशिप केलेली. नंतर हरमनप्रीत आऊट झाली आणि नंतर जेमिमाने सेंचुरी मारली. आणि रिक्वायर्ड रेट वाढतच चाललेला. तेव्हाच दीप्ती शर्मा आणि रिचा घोषने एक अशी इनिंग्स खेळली का ती मॅच पूर्ण इंडियाच्या साईडने फिरली. दीप्ती शर्माने 17 बॉल्समध्ये 24 आणि रिचा घोषने 16 बॉल्समध्ये 26. या 2 इनिंग्स खूप इम्पॅक्टफुल होत्या, त्यामुळेच मॅच मोस्टली आपल्या साईडने फिरली. आणि नंतर जेमिमा रॉड्रिक्स आणि अमनजोत कौरने मॅच संपवली आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड टार्गेट चेस केला. ज्यांनी कोणी ती मॅच लाईव्ह बघितली आहे त्यांना माहीत असेल ती चेस किती डिफिकल्ट होती. इंडियाचा हायेस्ट रन चेसचा स्कोर 268 आहे आणि कालचा टार्गेट होता 338. तर तुम्ही बघू शकता त्या दोन्ही स्कोर्समध्ये किती डिफरन्स आहे. पण जेमिमा रॉड्रिक्सच्या त्या मॅरेथॉन इनिंग्समुळे हा स्कोर एकदम इझिली चेस झाला आणि इंडिया परत एकदा फायनल्सला पोचली. आता इंडियाची एक फायनल मॅच साऊथ आफ्रिकासोबत आहे. ती मॅच पण जिंकली तर इंडिया वर्ल्ड कप जितेल आणि एक वुमन्स क्रिकेटबद्दल जो अप्रोच आहे तो एकदम चेंज होईल. आणि इन फ्युचर वुमन्स क्रिकेटमध्ये पण एक चेंज बघायला भेटेल आपल्याला. सो लेट्स सी संडे 2 नोव्हेंबरला काय होतो फायनलमध्ये, आणि आपण भेटूया परत त्याच्या नेक्स्ट डेला. चला, ओके, बाय.